नमस्कार मित्रांनो, मी आहे अंकिता. सावंत ब्लॉग 1394 च्या नव्या एपिसोड मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण छान असा ब्रेकफास्टचा एक पदार्थ बनवणार आहोत. त्याचं नाव आहे रेशनच्या तांदळापासून कुरकुरीत पेपर डोसा. हे पहा, रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. असे जाडे तांदूळ आणि जुने तांदूळ घ्यायचे रेशनचे. आणि एक पातेलं घेतलेलं आहे. 3 वाट्या तांदूळ घ्यायचे. त्याच वाटीने 1 वाटी उडीद डाळ, त्याच वाटीने पाव वाटी चणा डाळ घालायची. मग डोशाना कलर छान येतो म्हणून चणा डाळ वापरायची. आणि 1 चमचा मेथी दाणे घातले की फर्मेंट छान होतं पीठ, म्हणून मेथी दाणे टाकायचे. आता हे तांदूळ, डाळ आणि मेथी दाणे स्वच्छ असे 3 वेळा धुवून घेऊया. रेशनचे तांदूळ आहेत ना, म्हणून 3-4 वेळा जास्त धुवून घ्यायचे. ते काळपड असं पाणी येतं त्यांचं. पाणी स्वच्छ निघेपर्यंत असे धुवून घ्यायचे. 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तांदूळ आणि डाळी. धुतलेले तांदूळ आहेत, डाळी आहेत, त्याच्यावर असं पाणी घालायचं. आणि तांदूळ डाळ बुडेपर्यंत असं वर पाणी यायला पाहिजे असं पाणी घालून 4 तासांसाठी झाकून ठेवायचं. चार तास झालेले आहेत. तांदूळ आणि डाळी व्यवस्थित अशा भिजलेल्या आहेत आणि फुलून आलेल्या आहेत. आता एक बोल घ्यायचं आणि त्यात तांदूळ घातलेले 3 वाट्या, त्याच वाटीने 1 वाटी पोहे घ्यायचे आणि ते एका बोलमध्ये घालायचे आणि स्वच्छ धुवायचे. आणि हे पोहे कान पोहे असतात, जाड पोहे, ते घेतलेले आहेत. आणि स्वच्छ धुल्यानंतर त्याच्यात असं थोडं पाणी घालून ठेवायचं. आणि 10 मिनिटात हे पण छान असे भिजून फुलून येणार. आता हे तांदूळ आणि डाळी आहेत भिजलेल्या, त्या पाट्यावर वाटून घेऊया. तोपर्यंत पोहे पण भिजणार, ते पण नंतर वाटून घेऊया. सर्व डाळी आणि तांदूळ वाटून झालेले आहे आणि असं रवाळ वाटून घेतलेला आहे. आणि आता पोहे वाटून घेऊया. पोहे पण आपले वाटून झालेले आहे, काढून घेऊया. तांदूळ, डाळी आणि पोहे पाट्यावर वाटून घेतलेले आहे. आणि पिठाची पाहिजे तेवढी अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आणि असं मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे हे पीठ. आणि हे आता झाकून 8 तासांसाठी फर्मेंट व्हायला ठेवूया. आठ तासानंतर छान असं फर्मेंट झालेलं आहे हे पीठ. पाहू शकता, छान अशी जाळी पडलेली आहे. त्यात चवीनुसार मीठ घालूया. आणि एकाच डायरेक्शन मध्ये असं फेटून घेऊया. पेपर डोसा सोबत खाण्यासाठी छान अशी चटणी बनवूया. त्याच्यासाठी साहित्य पाहूया. ओला नारळ 1 वाटी खोवून घेतलेला, डाळव घेतलेला आहे पाव वाटी, आल्याचे 2 तुकडे घेतलेले आहेत, 6 लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ आणि हिरवी मिरची. आता ही चटणी पाट्यावर छान अशी वाटून घेऊया.
चुलीवर एक कडलं ठेवलेलं आहे, त्यात 1 चमचा तेल घालूया. त्यात पाव चमचा उडीद डाळ घालूया. पाव चमचा मोहरी, कढीपत्ता, हिंगची मूठभर आणि सुक्या मिरच्या. फोडणी व्यवस्थित मिक्स करूया. छान अशी फोडणी बनवलेली चटणीत ओतूया. झाकण ठेवून झाकून ठेवू. आता आपण छान अशी बटाट्याची भाजी बनवूया. त्याच्यासाठी 5 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि सोलून घेतलेले आहेत. आलं ठेचून घेतलेलं आहे 1 इंच. लसणीच्या 10 पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. उभा पातळ कांदे 2 चिरून घेतलेले आहेत. ओली कोथिंबीर आणि कढीपत्ता. फोडणीसाठी जिरं, मोहरी आणि हिंग. चुलीवर पॅन ठेवलेला आहे, त्यात तेल घालूया. तेल तापलेलं आहे, त्यात जिरं घालूया. मोहरी, आलं, हिरवी मिरची, लसूण आणि कढीपत्ता. अर्धा मिनिट परतून घेऊया. त्यात उभा चिरलेला कांदा घालूया. कांदा जास्त लालसर करायचा नाही, आता मऊ होईपर्यंत परतायचा. पाव चमचा हळद आणि थोडी ओली कोथिंबीर. चवीनुसार मीठ. त्यात 1 वाटी पाणी. आता हे बटाटे आहेत ना, ते हाताने असे मॅश करून घालायचे. फोडी वगैरे बनवायच्या नाही. हाताने मॅश केलेल्याची चव वेगळी लागणार आणि फोडींची चव वेगळी लागणार भाजी. व्यवस्थित अशी भाजी मिक्स करून घेऊया. बटाट्याची भाजी छान तयार झालेली आहे, पाहू शकता. त्यावर थोडी कोथिंबीर घालूया. मिक्स करून घेऊया आणि भाजी उतरून घेऊया. चुलीवर डोसा तवा ठेवलेला आहे, त्याला तेल लावून घेऊया. तेल लावल्यानंतर असं पाण्याचा हक्का मारायचा आणि कॉटनच्या कापडाने असं पुसून घ्यायचं आणि 1 पळी बॅटर घ्यायचं आणि व्यवस्थित असं पसरून घ्यायचं. चुलीची फ्लेम स्लो ठेवायची. आता वरून हा डोसा सुकलेला आहे, त्याला थोडं तेल लावून घेऊया. छान असा आपला डोसा तयार झालेला आहे. पाहू शकता, छान असा क्रिस्पी पेपर डोसा तयार झालेला आहे. आता दुसरा डोसा घालताना तेल वगैरे लावायची गरज नाही. एका डायरेक्शन मध्ये असा डोसा घालून घ्यायचा. वरची बाजू सुकलेली आहे, त्याच्यावर थोडं तेल लावून घेऊया. दुसऱ्या डोश्यात आपण अशी भाजी घालून घेऊया. छान असा कलर आलेला आहे, पाहू शकता. आणि आता काढून घेऊया. आता तिसरा आणि शेवटचा डोसा घालून घेऊया. छान असे आपले पेपर डोसा रेशनच्या तांदळापासून तयार झालेले आहे
आणि एकदम असे कुरकुरीत तयार झालेले आहे, पाहू शकता। आज आपण छान असे रेशनच्या तांदळापासून पेपर डोसा बनवलेले आहेत आणि एकदम असे कुरकुरीत झालेले आहेत, पाहू शकता। एकदम क्रिस्पी तयार झालेले आहेत। असे तुम्ही पण रेशनचे तांदूळ वापरून असे डोसा बनवा। हा पहा, छान असा डोसा तयार झालेला आहे, कलर पण छान आलेला आहे आणि सोबत बटाट्याची भाजी बनवलेली आहे, चटणी बनवलेली आहे। छान असा कुरकुरीत असा डोसा तयार झालेला आहे। असा भाजी बरोबर खायचा, सोबत अशी चटणी घ्यायची, या खायला। एकदम अप्रतिम हा डोशाची चव झालेली आहे। तुम्ही पण असे रेशनचे तांदूळ वापरून घरच्याच साहित्यात असा डोसा बनवा आणि कसे झाले मला कमेंट करून सांगा। आजची व्हिडिओ आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, बाय।